मराठा आरक्षण अध्यादेश म्हणजे जनतेची दिशाभूल आहे असं आरक्षण राज्यघटनेच्या आधारे देता येत नाही असं विश्लेषण घटनातज्ञ उल्हास बापट यांनी केलंय. तसंच 50% आरक्षण सामोपचारानं वाटून घेतलं पाहिजे असा मुद्दाही त्यांनी मांडला. मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाविरोधात कोर्टात जाणार असल्याचा इशारा वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दिला. कायद्यानुसार हे आरक्षण टिकणारं नाही असंही ते म्हणाले. रक्ताचं नातं असलेले सगळे सोयरे या श्रेणीत येतात, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. ओबीसी नेत्यांसोबत उद्या संध्याकाळी मुंबईत सरकारी निवासस्थानी बैठक घेणार असल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं. मराठा आरक्षण मसुद्यावर ओबीसीसह इतर समाजांना 16 फेब्रुवारीपर्यंत हरकती नोंदवायच्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली. ओबीसींना गाफील ठेवत मराठा समाजाला फसवलं जात आहे का याचा विचार करायचं आवाहनही त्यांनी केलंय. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या मुद्द्यावरून आता वादाला तोंड फुटलंय. महाराष्ट्रासह अंतरवाली सराटीतील मराठी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सरकार करणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं. तर यातून चुकीचा पायंडा पडेल असं म्हणत भुजबळांनी याला विरोध केलाय. मराठा आरक्षण आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन सरकारनं दिलंय. मात्र गंभीर स्वरूपाचे गुन्हे मागे घेण्यात येणार नाहीत असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय. जाळपोळ, तोडफोड, सरकारी कार्यालयांचं नुकसान अशा स्वरूपाचे गुन्हे कोर्टाच्या आदेशानुसारच मागे घेता येतात असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठा आरक्षण देण्याबाबत घेतलेली शपथ खरी करून दाखवली असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी शपथ खरी करून दाखवल्याचा सार्थ अभिमान असल्याचंही ते म्हणाले. नेमकं कुणाचं आरक्षण काढून कुणाला दिलं किंवा आरक्षण नेमकं कुणाला किती मिळेल? ओबीसी समाजाला फसवलं की मराठा समाजाला फसवलं असे सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केले. तसंच ऐतिहासिक निर्णय घेताना दोन्ही उपमुख्यमंत्री का नव्हते असा सवालही त्यांनी केला.